नमस्कार ताईंनो, श्री स्वामी समर्थ. माझी दुनिया या चॅनलमध्ये मी परत एकदा रुपाली आपल्या सर्वांचं, माझ्या सर्व ताईंचं स्वागत करत आहे. आणि नेहमीप्रमाणे आजसुद्धा आपल्या दिवसाला झालेली आहे छान अशी सुरुवात. आणि सर्वात पहिला टास्क असतो आपला तो सगळ्यात म्हणजे पहिला टास्क म्हणजे आपला स्वयंपाकाचा. सर्वात आधी तर स्वयंपाकालाच लागावं लागतं. सकाळी उठल्या उठल्या स्वयंपाक आणि नाश्ता ह्या सर्व गोष्टी तर आपल्या ठरलेल्याच आहेत. आणि उठल्या तर रोज भाजीचा प्रश्न पडतो. आणि सध्या ना उन्हाळा लागलेला आहे. आता उन्हाळा म्हटलं तर भाजीचा प्रश्न तयार. तरी पण मी 8 दिवसाच्या भाज्या घेऊनच येत असते. 8 दिवस पुरेल इतक्या भाज्या घेऊन येते मी मार्केटमधून. पण कधी कधी येतो प्रश्न. पण आता माझ्याकडे मार्केटमधूनच आणलेले वांगे होते. ते म्हटलं चला आज छानपैकी मसाला वांगे बनवू. आणि इथे मुलांसाठी आज नाश्त्याला बनवलेले होते बेसनाचे पराठे. आणि मुलांना कसं हेल्दी थोडंसं द्यायचं असतं आणि टेस्टी पण पाहिजे. तर म्हटलं काय करावं, रोज रोज पण आपल्याला काही सुचत नाही नाश्त्याचं बनवायला. आज मग मी म्हटलं चला छानपैकी बेसनाचे पराठे बनवा. आणि इथे मसाला वांगे बनवायला घेतले. त्यासाठी ना मी मसाला वगैरे सर्व मिक्सरमध्ये तयार करून घेतला. भरपूर असे शेंगदाणे, लसूण, कांदा, खोबरं वगैरे टाकून एकदम साधा सिंपल असा मसाला तयार केला. त्यामध्ये छानपैकी वांगे कट करून वांग्यांमध्ये भरून घेतला. आता हे कमी तेलामध्ये मंद आचेवर आपल्याला हे वांगे होऊ द्यायचे आहे. छानपैकी असे वांगे मस्त झाकण ठेवून शिजू देते. आणि तोपर्यंत बघा आपला पराठा पण रेडी झालेला आहे. चला तर आता केदारला वगैरे नाश्त्याला देऊन देते. मुलांना नाश्त्याला दिलं म्हणजे बरं होते. तर बघा आता एक वाफ काढून घेतली. थोडेसे आपले वांगे झाले थोडेफार झाले तयार. एक वाफ काढली म्हणजे असे परतून घ्यायचे, परत करायचे म्हणजे आपल्याला शिजायला बरं होते वांगे. त्यानंतर मस्त आता इथे वांगे शिजते तोपर्यंत मी इकडे माझी देवपूजा वगैरे आणखी बरेचसे कामं आहेत ते पण करून घेते. आणि बघा आता खूपच ऊन याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे जरा घराबाहेर निघणं टाळा मी सर्वांनाच म्हणते. कारण मी तर घराबाहेर जास्त उन्हीमुळे निघतच नाही आहे. आम्ही जे काम आहे ते संध्याकाळलाच करून राहिलो. थोडं आता दुपारचे कामं जरा टाळलेच आहे आम्ही उन्हीमुळे. आणि इथे अमरावतीमध्ये तर 47च्या जवळ तापमान गेलेलं आहे आणि खूपच ऊन तापून राहिली. त्यामुळे जरा जपा. आणि इथे बघा आता आपलं छानपैकी मसाले भरलेले वांगे जे तेलात घातले होते ते परतून झाले, छान शिजले. आणि जो मसाला मिक्सरच्या पॉटमध्ये शिल्लक होता ना तो पण मी आता मस्तपैकी परतून घेते तेलामध्ये. आता तो मसाला तेलात होते तोपर्यंत थोडा वेळ आणखी याला आपण झाकण ठेवू आणि एक वाफ येऊ देऊ. एक वाफ आल्यानंतर मग यामध्ये आपल्याला हवं तितकं पाणी आपल्याला घालायचं आहे. म्हणजे लागल्या पाणी आपण इथे वांग्याच्या भाजीला घालणार आहोत. कारण आपल्याला वांगे शिजायला पाणी लागतं. आणि मसाला वांगे म्हटलं म्हणजे कसं आहे थोडं रस्सा पण पाहिजे. भाजीचा रस्सा असला म्हणजे जेवायला भाकरीसोबत जेवायला छान वाटते. आणि या भाजीसोबत सुद्धा मी आज मस्त गरमागरम अशा भाकरी बनवणार आहे. तर चला आता स्वयंपाक वगैरे होते तो थोडं काही राहिलेले कामं ते करून घेतले. त्यानंतर भांडे आवरणं आणि डायरेक्ट मग आराम केला. जेवण वगैरे झाल्यावर हा आहे संध्याकाळचा व्हिडिओ. संध्याकाळी बाहेर निघाली तर थोडी ऊन कमी झालेली होती. बघा आता झाडांचा थोडासा व्हिडिओ घेतला, झाडांना पाणी टाकलं. त्यानंतर उन्हामुळे स्किन आहे ना आपली डल होत आहे. त्यामुळे मग विचार केला, म्हटलं चला आज स्किन केअर वगैरे करूया थोडीशी. तर मग मी आता सर्व चेहरा मस्तपैकी थंड पाण्याने वॉश करते आणि स्किन केअर करून घेते. त्यानंतर बघा उद्या नाश्त्यासाठी बनवायचे होते मला डोसे. तर डोश्यासाठी मग मी इथं तांदूळ आणि उडदाची डाळ वगैरे भिजत घातली होती सकाळी. तर ते पण आता काढून घेते. स्किन केअर वगैरे करून घेतली. आपली संध्याकाळचे जे कामं आहेत ते पण करून घेतले. आणि त्यानंतर लागली मी इथं डाळ आपली तांदूळ मिक्सरमधून फिरवून घेते. म्हणजे हे डोश्याचं मिश्रण काढून ठेवलं म्हणजे मग रात्रभरात छान असं फर्मेट होऊन जाते. आणि सकाळी आपण कसं ते पाहिजे. आता सर्व मिश्रण काढून घेतलं मिक्सरमधून आणि आता सर्व एकत्र एकजीव करून एक साईडला ठेवून देते. म्हणजे सकाळीच आता आपण याला पाहणार आहोत. तर याला असं मस्त आता आणि या दिवसाचं ना लवकरच फर्मेट होते, खूप छान फर्मेट होते. आणि डोसे पण खूप मस्त येतात. मग म्हटलं चला आज आपण डोसे उद्या आता सकाळी नाश्त्याला काय परत प्रश्न येतो
तर डोसे बनवायचे होते म्हणून हे मिश्रण तयार करून ठेवलं. आणि त्यानंतर बघा आता संध्याकाळची माझं एनर्जी ड्रिंक आहे ते मी घेते, म्हणजे आपली ग्रीन टी. आणि मला कसं आहे, आम्हाला सर्वांना चहाची सवय नाही आहे, आमचा चहा बंद झालेला आहे सर्वांचा. आम्ही मस्त अशी ग्रीन टी वगैरे घेतो संध्याकाळी सकाळी सर्वजण, आणि घरामध्ये कोणीही चहा घेत नाही आमच्याकडे. त्यानंतर इथं हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवसचा. दुसऱ्या दिवशी बघा आता सकाळी सकाळी भाजीवाले दादा आले होते, त्यांच्याकडून कोथिंबीर बॅटर भिजत घातलं होतं. पूर्ण असं फसफस झालेलं आहे, पूर्ण फॉर्मेट झालेलं आहे. आणि आज बनवणार आहे आपण डोसे. आणि डोश्यासोबत चटणीसाठी इथे तयारी केलेली आहे. बघा, बटाट्याची आणि टमाटरची चटणी बनवण्याची प्लॅनिंग सुरू आहे दिशाची. आणि दिशा बनवणार आहे चटणी, मी बनवणार आहे डोसे. तसा आपला स्वयंपाक झालेला आहे. इथे चपात्या झाल्या आहे, तर भाजी आपली एकच राहणार आहे बटाट्याची. इथं आता मी डोसे बनवायला घेते. त्याच्या आधी केदारला भूक लागली होती, त्याला एकदम झटपट असा नाश्ता पाहिजे होता. तर माझ्याकडे मटकीची उसळ शिजवलेली होती, मी कुकरमध्ये लावून घेतली होती भाजी बनवायसाठी. तर म्हटलं ठीक आहे, भाजी कॅन्सल करते आणि त्याच्यासाठी मग मटकीची उसळ बनवून देते. तर माझं इकडे सुरू आहे मटकीची उसळ बनवणं, इकडे दिशाचं सुरू आहे टमाटरची चटणी. ते डोशासोबत जी चटण्या वगैरे लागतात ना, तिला त्या बनवायच्या होत्या. आणि बटाट्याची भाजीसुद्धा आज दिशाच बनवणार आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, मला ते केदारसाठी नाश्ता बनवून घेते मी, आणि त्यानंतर मग मी बाजूला होते, मी डायरेक्ट डोसे बनवायला येणार. तर आपल्या दिशाचं सुरू आहे. दिशा पण मला खूप मदत करते स्वयंपाकामध्ये वगैरे. तिला जे आवडते ना ते ती बनवते, पण तिला ज्या वस्तू बनवायला आवडतात त्याच ती बनवते. तिला जर आपण बाकी काही कामं सांगितले तर तिला कंटाळा येते. पण ज्या दिवशी मला बरं नसतं ना त्या दिवशी तीच घरातले कामं करते. मला अजिबात हात नाही लावू देत कुठल्याही कामाला. आणि आज मला बरं नव्हतं, त्यामुळे थोडं उन्हीमुळे थकल्यासारखं पण लागत होतं. आणि कसं आहे, ऊन खूप तपून राहिली, या उन्हीमुळे होतेच हा प्रॉब्लेम. तर ती बोलली की आई तू आज काहीच करू नको, मीच करते. पण म्हटलं नको, तुझ्या ॲक्टिव्हवर येईन सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे नाश्ता, तर मी तुला मदत करते म्हणून. मग आम्ही दोघी मायलेकींनी मिळून छान असा स्वयंपाक वगैरे केला इथं. आज बनवत आहे दिशा बटाट्याची चटणी. आज आमच्या दिशाच्या हातची बटाट्याची चटणी आहे. आणि मी एक साईडला मटकीची उसळ, मुगाची उसळ फ्राय केली. ती नाश्त्यासाठी होणार. आता केदार वगैरे नाश्ता करून घेते, मी पण थोडंसं बघणार नाश्त्याचं. आणि आजची भाजीमध्ये आहे बटाट्याची चटणी, त्यासोबत डोसे, आणि डोश्यासोबत आहे टमाटरची चटणी. तर असा आजचा आमचा दुपारच्या लंचचा मेनू आहे. मस्तपैकी आम्ही छान डोसे वगैरे खाणार आहोत आज. डोश्याचं बॅटर तर तुम्ही बघितलंच आहे कसं झालं ते. आता थोडे थोडे डोसे बनवते मी नंतर. पहिले दिशाचं आवरून घेते, दिशाचं झालं म्हणजे मग मी करणार. कढीपत्ता पण टाका लागते. याच्या शेपूची भाजी झाली बिचारी सांबारात. काय तू लिंबू लिंबू चटणी काढू का? पण गरम होते. थंड होऊ दे ते. झाकण काय ठेवलं त्याच्यावर? आताच ठेवली. थंड होऊ दे. मग मी आंघोळ करतो. थंड झाला की मग. आंघोळ. तर बघा आपली मटकीची उसळ, मुगाची उसळ तर रेडी आहे. त्याच्यात कांदे गिंदे घेणं चिरून. आणि इथं दिशानं बनवली बटाट्याची चटणी मस्तपैकी. आहा, छान मस्तपैकी खुशबू येऊन राहिली, छान सुगंध येत आहे. मला आला. सो गाईज, आधी डोसा बनवत आहे आणि मी पिस्ता खात आहे. लुक ॲट. या तुम्ही पण खाल. हे तो लोणी स्पंज डोसा बनवून जात आहे. बनवतो का तसावाला?
अशा प्रकारे सर्व डोसे मी बनवून घेतले आणि छान चटणी डोसा आम्ही सर्वांनी मस्तपैकी दुपारचं जेवण केलं, सर्वांनी एकत्र बसून गरमागरम असे डोसे आणि चटणी, आणि खूप छान झाले होते डोसे. पण हा पहिला डोसा आहे म्हणून तुम्हाला जरा व्यवस्थित दिसत नाही. यानंतर खूप छान असे झाले होते डोसे, कुरकुरीत पण झाले होते आणि मस्त मोठे मोठे डोसे तयार झाले. आणि हा नवीन तवा आहे, तर नवीन तव्यावर आमचं चालू आहे डोसे बनवणं. काल मी थोडं बेसनचे पराठे वगैरे ह्याच तव्यावर बनवून पाहिले होते आणि डोश्यासाठी स्पेशल घेतलेला तवा आहे हा. आता इथून पुढे तुम्हाला डोसा, उत्तप्पा आणि छान अशा मस्त आंबोळी वगैरे याच्या रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करेन. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला